आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडती चविष्ट आणि घराघरात बनणारी भरली वांगी। प्रत्येक घासामध्ये भरपूर चव, प्रेम आणि आईच्या हाताची आठवण, शिजताना सुटणारा मसाल्यांचा घमघमाट आणि बरोबर गरम चपाती। आहा, काय स्वर्गीय जेवण। भरली वांगी म्हणजे फक्त एक रेसिपी नाही, ती एक भावना आहे जी पिढ्यानपिढ्या आपल्या स्वयंपाकघरात टिकून आहे। चव घ्या, शेअर करा आणि सांगा तुमच्या आईची भरली वांगी एवढी चविष्ट कशामुळे असते। चला तर मग बघूया मानसी स्पेशल भरली वांगी। सुकं खोबरं, लसूण, कांदा, टमाटर ह्या सगळ्यांना मी मिक्सर मधून बारीक करून घेतला आहे आणि त्याच्या मिश्रणात मी कोल्हापुरी भरली वांगी मसाला टाकला आहे। तेल, जिरं, मोहरी यांना छान गरम होऊ दिलं। मग त्यामध्ये आपण बनवलेलं वाटण टाकलं आणि त्या वाटणला सुद्धा छान भाजू दिलं। नंतर त्यामध्ये कोल्हापुरी मसाला टाकला, लगेच मीठ आणि हळद सुद्धा टाकून घेतली। ह्यामध्ये मी चटणी टाकलेली नाही आहे कारण त्या मसाल्यामध्ये चटणी आहे आधीच। मग ह्या सगळ्यांना मिक्स करून घेतलं आणि जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी टाकलं आणि त्याला छान भाजू दिलं। मग यामध्ये आपण भरली वांगी टाकायची आणि त्याला उकळी येईपर्यंत, जोपर्यंत वांगी शिजत नाही तोपर्यंत ठेवायचं। हे बघा, माझी भरली वांगी तयार आहे। केदारला तर खूप आवडली। तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। बाय बाय।